नमस्कार मित्रांनो, माझे नाव अर्णव उमेश अरकेल आहे. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन हायस्कूल सोलापूर आहे. आज मी तुम्हाला श्यामची आई या पुस्तकाचे वाचन करून दाखवणार आहे. या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी. सावित्री व्रत. माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं, तरी सुखी होतं. खाण्यापिण्याची ददत नव्हती, त्या गावातच होतं. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई भावंडात मोठी. तिच्यावर आई वडिलांचा फार प्रेम. तिला माहेरी 2 नावं होती, आवडी आणि बयो. आवडी म्हणजे सर्वांना आवडणारी, तर बयो म्हणजे आई, जगाची आई. माझ्या आईला 2 भाऊ 1 बहीण. माझी आजी नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील सर्व भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं. सासर श्रीमंत होतं. सासरची माणसं गावात सरदार म्हणून ओळखली जात. निदान ती स्वतःला तरी तसं समजत. माझ्या आईच्या अंगावर सोन्या मोतीचे सारे काही दागिने होते. भरल्या गोकुळात ती पडली. सासरचं तिचं नाव होतं यशोदा. सासरची ती मोठी होती. कशाला तोटा नव्हता. चांगलं खायला, चांगलं अंगावर घालायला. मात्र एकत्र कुटुंब असल्यानं कामही खूप असे. माझे आजोबा थकल्याने वडिलांच्या अंगावर 17-18 वर्षाचे असतानाच घरची जबाबदारी आली. तेच सारा कारभार पाहू लागले. आम्ही वडिलांना भाऊ व लोक भाऊराव म्हणत, खोत म्हणत. खोत म्हणजे गावसारा व शेतसारा वसूल करून सरकारात भरणारा. त्याबद्दल खोताला 4था हिस्सा मिळेल. पण कमी सारा वसूल झाला तर खिशातून भरवा लागेल. त्यामुळे कर्ज होय. आम्ही वडवलीला गेलो. त्या गावात आमची बाग होती. धो पाणी वाहत असे. बागेत केळी, सुपारी, अननस, फणस अशी खूप झाडं होती. बागेलाच आमचं वैभव समजत. पण काहीच दिवस टिकलं, कारण त्या गरिबांच्या श्रमावर उभं राहिलं होतं. माझे वडील स्वभावाने दृष्ट नव्हते, पण पूर्वजांची प्रथा त्यांना चालू ठेवली. खोतांचा त्यांना अभिमान वाटे. त्याच्या तोऱ्यात ते कमी जास्त बोलून जास्त व लोकांची मनं दुखवत. माझ्या जन्माच्या आधी एकदा अमावास्येची रात्र होती. भाऊ वसुलीसाठी सकाळी वडवलीला निघाला. आज अवस आहे, जाऊ नका असं घरच्याने त्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. ते वडवलीला गेले. दिवसभर हिंडूनही अवघा 100 रुपये सारा जमला. संध्याकाळी ते पालगडला परत जायला निघाले. एका म्हातारीनं तिला सांगितलं, भाऊदा नका जाऊ, इथंच थांबा, सकाळी जा. पण भाऊंनी ऐकलं नाही. गड्याला बरोबर घेऊन परत निघाले. वडवलीपासून 3 मैलावर एक नाला होता. त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी. या झाडीत कधी कधी वाघही असायचे. पण भाऊ निर्भयपणे चालले होते. ते दरीजवळ आले. कुठून तरी शीळ शिट्टी वाजली. भाऊ चपापले. तेवढ्यात झाडीतून चोर बाहेर पडले. एकानं हातातला सोटा भाऊंच्या पाठीत मारला. भाऊ खाली पडले. दुसरा भाऊंच्या छातीवर बसला. ते पाहून गडी भीतीनं पळाला. भाऊ पळवलून म्हणाले, नका रे मारू मला, सोडा मला. हवं तर ही अंगठी आणि 100 रुपये घेऊन जा. तेवढ्यात कुठून तरी म्हातारी ओरडली, खोताला मारलं, धावा. या ओरडीनं चोर घाबरून ऐवजी घेऊन पळाले. भाऊंच्या बरोबरच गडी जो पळाला तो पालगडला घरी येऊन थांबला. धापा टाकत त्या गड्याने भाऊंना चोरांना पकडल्याची खबर दिली. घरातील लोक घाबरले. पुरुषांनी पोलीस ठाण्यावर वर्दी दिली आणि ते लाट्या काट्या घेऊन निघाले. घरात अंकात रडारड माजली. आई धावत देवाजवळ गेली. हात जोडून म्हणाली, देवा तुझी माझी काळजी, त्यांना वाचव, मी सावित्री व्रत घेईन. माझी आई देवाला हे व्रत बोलली आणि थोड्याच वेळात भाऊ परत आले. त्या दिवसापासून माझी आई दरवर्षी वटपौर्णिमेला हे व्रत करीत. तिनं मला बोलवलं, वरची घटना सांगितली आणि म्हणाली, श्याम मला चालवत नाही रे.
मी 3 प्रदक्षिणा घालते, बाकीचे 105 तू घाल. ते ऐकून मी चिडलो. म्हणालो, आई मला लाज वाटते. मित्र हसतील. आई आई दुःखी झाली. म्हणाली, अरे आईच्या काम करण्यात काय लाज? आणि चांगलं काम करायला का लाज वाटावी? वाईट कामाला लाजावी? ठीक नाही. तू नसलास येणार तर मी जाईन, पडेन, मरेन. आईचे हे करुण शब्द माझ्या मनाला भिडले. मी आईच्या पायाला पडलो व क्षमा मागितली. आई बरोबर वडाला प्रदक्षिणा घालण्यास गेलो आणि त्यानंतर आयुष्यात कधीही चांगलं काम करण्याची लाज वाटू दिली नाही. धन्यवाद.